ठीक आहे. सो हॅलो. आज मी ऑनलाईन क्लास रेकॉर्ड करणार आहे कारण की मे बी आपला टाईम मॅनेज नाही होणार सोबत. सो आज नवीन चॅप्टर सुरू करणार आहे मी. सो आजचं चॅप्टरचं नाव जे आहे ते आहे स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट्स. ओके. सो मी स्क्रीन शेअर करून देतो आणि त्याच्यानंतर आपण पाहू की स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कसे काढायला लागते. ओके. सो होप की तुम्हाला स्क्रीन दिसत असेल. स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट्स. चला स्टार्ट करू चॅप्टरले. स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट्स. आता सगळ्यात पहिली गोष्ट की स्क्वेअर म्हणजे काय होते. व्हॉट इज मीन बाय स्क्वेअर. जर जॉमेट्रीचा आपण विचार केला तर स्क्वेअर म्हणजे काय होते. अशी डायग्राम येते, याच्या चारही साईड काय असते, इक्वल असते. ओके. आणि जो अँगल आहे तो 90 डिग्री असते, डायगोनल असते, इक्वल असते, इंटरसेक्टेड इच अदर होते 90 डिग्रीमध्ये, आणि बायसेक्ट बी होते, म्हणजे हा पार्ट बी इक्वल राहते, हा पार्ट बी इक्वल, हा पार्ट बी इक्वल आणि हा पार्ट बी इक्वल. ठीक आहे. होप तुम्ही इमॅजिन करू शकत असाल. आपण क्वाड्रिलॅटरलचे टाइप्स पाहिले होते, त्याच्यामध्ये ह्या प्रॉपर्टीज आपण पाहिल्या होत्या. बट या चॅप्टरमध्ये स्क्वेअरचं काय मिनिंग आहे. व्हॉट इज मीन बाय स्क्वेअर हिअर. या चॅप्टरमध्ये स्क्वेअरचं मिनिंग आहे व्हेन. स्क्वेअर म्हणजे काय होते. स्क्वेअर म्हणजे रिझल्ट कशाचा. व्हेन अ नंबर मल्टिप्लाइज टू इटसेल्फ. ठीक आहे. जेव्हा एक नंबर स्वतःच्या सोबत मल्टिप्लाय करते त्याला काय होते, जो आन्सर येते त्याला काय म्हणू आपण, स्क्वेअर म्हणू. ओके. जर याचं एक्झाम्पल पाहायचं असलं तर कसं बघा. जर मला काढायचं आहे की व्हॉट इज अ स्क्वेअर ऑफ 9. जर मला 9चा स्क्वेअर काढायचा आहे तर 9च्या स्क्वेअरली मी कसं डिनोट करू शकतो, 9 त्याचा पॉवर 2. आताच आपण एक्सपोनंट आणि पॉवर पाहिलं. एक्सपोनंट आणि पॉवरमध्ये काय शिकलो आपण की पॉवर असतात, हा असते बेस, मे बी इथे लिहितो मी 9 10 टू द पॉवर 9, हा असते बेस आणि हा असते याचा पॉवर. तर जेव्हा पॉवर जो आहे तो 2 असते त्याला काय म्हणते, स्क्वेअर म्हणते. ठीक आहे. तर इथं 9चा पॉवर किती आहे, 2, तर आपण काय म्हणू शकतो, 9चा स्क्वेअर. जेव्हा 9 जो आहे त्याच्या स्वतःसोबत मल्टिप्लाय होते, 9चा पॉवर 2चा अर्थ काय होते, 9 मल्टिप्लाय बाय 9, आणि हे काय होते 81. सॉरी 81 होते, मी 80 लिहिले, 81 होते. ठीक आहे. सो 9चा पॉवर जर 2 असला म्हणजे याचा अर्थ काय होते, 9चा स्क्वेअर, आणि 9चा स्क्वेअर काय आहे, 81. समजलं. सिंपल डेफिनेशन आहे स्क्वेअरची. व्हेन अ नंबर मल्टिप्लाइज टू इटसेल्फ then the resultant is called as square of that particular number. ओके. इंट्रोडक्शन पाहू का सगळ्यात पहिले आपण आता. चला मी रीड करतो इंट्रोडक्शन, म्हणजे मग तुम्हाला समजते. इंट्रोडक्शन. यू नो दॅट द एरिया ऑफ अ स्क्वेअर इज साइड इंटू साइड. आता आपण मी म्हटलं ना जॉमेट्रीचा थोडा इन्स्टन्स येणार आहे. जॉमेट्रीचा थोडा भाग आपल्याला अंडरस्टँडिंग असायला पाहिजे, मग आपण क्वाड्रिलॅटरल शिकलो. सो तुम्हाला माहीत असेल बेसिकचा फॉर्म्युला आहे. एरिया ऑफ स्क्वेअर काय असते, एरिया ऑफ स्क्वेअर असते साइड इंटू साइड. त्याला आपण एरिया ऑफ स्क्वेअर त्याला काय म्हणतो, साइड इंटू साइड. कधी कधी काय लिहितो आपण, साइडचा स्क्वेअर बी लिहितो. ठीक आहे ना. त्यालाच म्हणते साइड इंटू साइड. एक गोष्ट त्याला स्वतः सोबत मल्टिप्लाय होत असेल तर त्याला स्क्वेअर लिहिल्या जाते. ओके. व्हेअर साइड मीन्स द लेंथ ऑफ अ साइड. आता याच्यामध्ये हा एरिया ऑफ स्क्वेअरमध्ये काय असते, साईडचा अर्थ काय होते, साईडचा अर्थ होते याची लेंथ. साईड, 4 साईड असतात ना, आणि प्रत्येक साईड इक्वल असते एरिया आपल्या स्क्वेअरमध्ये. तर त्याचा एरिया काय असते, एरियाचा फॉर्म्युला आहे साईड इंटू साईड. त्याला आपण साईड स्क्वेअर बी लिहू शकतो. स्टडी द फॉलोइंग टेबल. आता हेच उदाहरण घेऊन खालचा टेबल स्टडी करा. साईड ऑफ अ स्क्वेअर इन सेंटीमीटर. आता त्यांनी काय म्हटलंय की एक स्क्वेअर आहे, त्याची साईड जी आहे एक ते सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे. काय आहे, एक जर सेंटीमीटर त्याची साईड असेल ते एरिया ऑफ स्क्वेअर काय होते, साईड स्क्वेअर, म्हणजे 1 इंटू 1 दॅट इज 1 स्क्वेअर. जर त्याची साईड असेल 2 सेंटीमीटर तर काय होऊन जाईल, त्याचा एरिया काय होते, साईड इंटू साईड म्हणजे साईडचा स्क्वेअर. 2 इंटू 2 इज 2 इंटू 2 किती होते, 4. ठीक आहे. आणि 4ली कसं लिहू शकतो, 2चा स्क्वेअर बी लिहू शकतो, 11चा स्क्वेअर लिहू शकतो याचा आन्सर. 3 असेल तर 3 मल्टिप्लाय बाय 3 इज 9, आणि 3चा स्क्वेअर आपण लिहू शकतो. 9 म्हणजेच काय होते, 3 मल्टिप्लाय बाय 3. 3 मल्टिप्लाय बाय 3 म्हणजे काय होते, 3 मल्टिप्लाय बाय 3 काय होते, 3चा स्क्वेअर. ठीक आहे. 3 टू द पॉवर 2. आपण शिकलो ना फॉर्म्युला, 3 मल्टिप्लाय बाय 3. जर याला आपण असं शिकलो
याचा पॉवर किती आहे 1, याचा पॉवर किती आहे 1 इज इक्वल्स टू काय होते, बेसेस सेम असल्यावर बेसेस सेमच राहते आणि त्याची पॉवरची काय होते, ॲडिशन होते. तर अशा प्रकारे या प्रकारे बी तुम्ही समजू शकता. ओके. तो हे सगळे एक्झाम्पल दिलेले आहे. तो 5 असलं तर 25 आणि 25ला आपण 5चा स्क्वेअर लिहू शकतो. 8 असेल तर 8 8 64, 8चा स्क्वेअर 64 येते, तर 8चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 64 लिहू शकतो. म्हणजे तो फॉर्म्युला काय होते, साईड जर ए असेल तर त्याचा एरिया काय होते, ए इंटू ए दॅट इज ए स्क्वेअर. म्हणून आपण त्याचा एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला केले, तो एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला साईड मल्टिप्लाय बाय साईड किंवा साईडचा स्क्वेअर. ओके. आता बघा काय म्हणते तो, व्हॉट इज स्पेशल अबाउट द नंबर्स 4, 9, 25, 64 अँड अदर सच नंबर्स. Other such numbers. Okay. Other such numbers. Since 4 can be expressed as 2 into 2, that is 2 ka square. 9 can be expressed as 3 into 3, that is 3 ka square. All such numbers are expressed as product of number with itself. मी म्हटलं ना, प्रोडक्ट म्हणजे होते मल्टिप्लिकेशन करणे आणि अ नंबर विथ इटसेल्फ. इटसेल्फ म्हणजे स्वतःसोबत. म्हणजे एखाद्या नंबरचं जर स्वतःसोबत मल्टिप्लिकेशन केला, प्रोडक्ट केला, तर तो काय येते, स्क्वेअर येते. म्हणून म्हटलं की एन चा जर गुणाकार केला, एन एन स्वतःच आहे ना, तर काय होते त्याचा एन स्क्वेअर होते. ओके. Such numbers like 1, 4, 9, 16, 25 are known as square numbers किंवा यांना परफेक्ट स्क्वेअर बी म्हणते. परफेक्ट स्क्वेअर्स. परफेक्ट स्क्वेअर म्हणजे असा नंबर जो कोण्या नंबरचा स्क्वेअर आहे. आता 1 जो आहे तो कोण्या नंबरचा स्क्वेअर आहे, 1चा. 4 जो आहे तो कोण्या नंबरचा स्क्वेअर आहे, 2चा. 9 जो आहे तो 3चा स्क्वेअर आहे, 16 4चा स्क्वेअर आहे आणि 5चा स्क्वेअर आहे 25. तो जो नंबर रिझल्टंट असेल, हा रिझल्टंट या ठिकाणी एखादी नंबर इथं जो आहे, जसं की 144 जर म्हटलं मी, 144 काय आहे, स्क्वेअर नंबर आहे. का बरं स्क्वेअर नंबर आहे, कारण हा कोण्यातरी नंबरचा स्क्वेअर आहे. ठीक आहे. किंवा याला परफेक्ट स्क्वेअर बी म्हणते. परफेक्ट स्क्वेअर आहे हा वाला. हा का बरं परफेक्ट स्क्वेअर आहे, कारण 12चा जर मी स्क्वेअर केला तर येते आन्सर 144. ठीक आहे. तसं मी तुम्हाला पाठ करायला सांगितले होते, 1 से लेकर 30 तक स्क्वेअर पाठ करायला सांगितले होते. का बरं सांगितले होते, कारण तुम्हाला परफेक्ट स्क्वेअर माहीत असले पाहिजे कोणकोणते आहेत. भटका नाही लागलं पाहिजे वेळेवर. किंवा जर एखादी नंबर माहीत नाही, लेट्स से की इथं लिहितो मी 729 हा नंबर आहे, हा खूप मोठा नंबर आहे. ठीक आहे. तर हा कशाचा स्क्वेअर आहे, जर तुम्हाला पार्ट असलं तर तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. जर पार्ट नसलं तर तुम्हाला याचं स्क्वेअर रूट काढायला लागेल वेळेवरनं. स्क्वेअर रूट काढायची मेथड त्याला टाईम घेईन. ठीक आहे. इझी आहे स्क्वेअर रूट काढायची मेथड, पण त्याला थोडा टाईम लागणच. म्हणून ॲटलिस्ट 1 से लेकर 30 तक नंबर तुम्हाला स्क्वेअर त्याचे पार्ट असले पाहिजे, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. ओके. समजलं? समोर चालू का? सो आपण आतापर्यंत काय शिकलो, स्क्वेअर म्हणजे काय होते. ठीक आहे. स्क्वेअर कसा लिहिल्या जाते आणि परफेक्ट स्क्वेअर म्हणजे काय. परफेक्ट स्क्वेअर म्हणजे काय शिकलो आपण, असा नंबर जो कोण्या नंबरचा स्क्वेअर आहे त्याला काय म्हणून आपण, परफेक्ट स्क्वेअर म्हणू. ठीक आहे. जर मी आता एक्झाम्पलमध्ये म्हटलं की सांगा बरं, की एक्झाम्पल देतो तुम्हाला, 10 हा परफेक्ट स्क्वेअर आहे का? 10 परफेक्ट स्क्वेअर आहे का? तर मग तुम्ही एकदा पहा की लिस्टमध्ये कोणकोणते परफेक्ट स्क्वेअर आहे. तर परफेक्ट स्क्वेअर कोणते दिसून राहिले, 1चा स्क्वेअर 1 आहे, 2चा 4 आहे, 3चा 9 आहे आणि 4च्या नंतर डायरेक्ट 16 आहे. म्हणजे 10 जो आहे ते 16 आणि 9च्या मधात येऊन राहिला. तर हा परफेक्ट स्क्वेअर असेल का? नाही. इट इज नॉट ए परफेक्ट स्क्वेअर नंबर. ठीक आहे. म्हणजे हा स्क्वेअर नंबर नाही आहे किंवा परफेक्ट स्क्वेअर नाही आहे. ओके. जर मी दुसरं एक्झाम्पल देतो, म्हटलं की सांगा बरं 49 हा परफेक्ट स्क्वेअर आहे का? हा परफेक्ट स्क्वेअर आहे का सांगा बरं. तर तुम्ही
मन इथं पहा, कारण तुम्हाला पार्ट असले पाहिजे स्क्वेअर काही नंबर पर्यंत. ठीक आहे, तसं 30 पर्यंत पार्ट असले पाहिजे, पण पक्के पक्के 10 पर्यंत तर पार्ट असलेच पाहिजे. सो तुम्ही काय करा, 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, 3चा 9, 4चा 16 येते, 5चा 25, 6चं काय येते 6 6 36 आणि 7चं किती येते 7 7 जा 49. सो हा 49 जो आहे तो 7 जा केला म्हणजे 7चा 7 जा आणि 7चा 7 जा म्हणजेच काय होते 7चा स्क्वेअर. ठीक आहे, सो 7चा स्क्वेअर केल्यावर काय ते 49. सो 49 इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर किंवा स्क्वेअर नंबर. ओके, सो 49 विल बी द परफेक्ट स्क्वेअर. गॉट इट? ओके, सो चला समोर चालू. आता थोडंसं आपण खूप सारे 2-3 क्लासेस ऑफ झाले आहे तुमचे, म्हणून मी म्हटलं की थोडं जास्त सिलेबस वगैरे कव्हर करावं, कारण आपले 2-3 क्लास मिस झाले ना. सो मे बी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडंसं जास्त शिकवेन. तुम्ही वेळ काढून पहा आणि सोबत नोट्स बनवा, तर तुम्हाला हेल्प होईल. ओके, सो सी हिअर, समोर चालू आपण. इन जनरल, इफ नॅचरल नंबर m can be expressed as n square, where n is also natural number, then m is square number. आता हा का म्हणत आहे बघा. In general, if natural number m can be expressed as n square, नॅचरल नंबर एम म्हणजे काय होईल नॅचरल. बघा नॅचरलचा अर्थ का ते पॉझिटिव्ह मध्ये. लक्षात ठेवा स्क्वेअर जो आहे स्क्वेअर म्हणजे परफेक्ट स्क्वेअर. ठीक आहे ना, आन्सर ऑलवेज पॉझिटिव्ह मध्ये येईल. म्हणून त्यांनी काय म्हटलंय त्याला नॅचरल नंबर्स म्हटलंय. नॅचरल नंबर्स काय असतात ऑलवेज पॉझिटिव्ह मध्ये असतात. ओके, सो नॅचरल नंबर विल बी ऑलवेज इन पॉझिटिव्ह. 1 2 3 4 5 काउंटेबल नंबर्स ऑलवेज बी पॉझिटिव्ह. ठीक आहे, का बरं असं होते त्याचं मी तुम्हाला नंतर कारण सांगतो. ठीक आहे, सगळ्यात पहिले आपण हे बघू. इन जनरल, इफ नॅचरल नंबर m can be expressed as n square, where n is also a natural number, then m is square number. ठीक आहे, m is square number किंवा परफेक्ट स्क्वेअर. तो म्हणते की जर m जो आहे तो आपल्याला एक्सप्रेस करता येत असेल n स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये. n स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये म्हणजे कोणाला कोणता नॅचरल नंबर घेतला nच्या जागी आणि त्याचा स्क्वेअर केला आणि त्याचा रिझल्टंट जर m येत असेल तर या mले का म्हणू शकतो मी परफेक्ट स्क्वेअर म्हणू शकतो. ओके, ठीक आहे, समजलं. इज ऑल्सो अ नॅचरल नंबर, देन एम इज अ स्क्वेअर नंबर किंवा परफेक्ट स्क्वेअर नंबर. जर एम जो आहे तो एका संख्येचा स्क्वेअर येत असेल तर एमले का म्हणू आपण परफेक्ट स्क्वेअर म्हणू. ठीक आहे, आता मी परफेक्ट स्क्वेअरचं एक्झाम्पल सांगितलं ना तुम्हाला, सेम तसंच आहे, पण हे थोडंसं फॉर्म्युलेच्या रूपात दिलं आहे. ठीक आहे, त्या एनच्या ठिकाणी काही एखादी नंबर्स टाकून पाहू आता आपण. तर मी इथं लिहितो. ठीक आहे, तर एनच्या ठिकाणी जर कोणताही नंबर घेतला, लेट्स से 11 घेऊ. ठीक आहे, 11चा स्क्वेअर जर केला आपण तर काय येते 11 गुणिले 11 आणि येते 121. ठीक आहे, म्हणजे 11चा स्क्वेअर जर केला तर 121 आन्सर येते. सो द स्क्वेअर ऑफ n रिझल्टंट इंटू m, देन m विल बी कॉल्ड ॲज परफेक्ट स्क्वेअर नंबर. सो 121 काय राहील परफेक्ट स्क्वेअर राहील किंवा त्याला आपण स्क्वेअर नंबर बी म्हणतो. स्क्वेअर नंबर आणि परफेक्ट स्क्वेअर नंबर मी अल्टरनेटली यूज करेन. ठीक आहे, तुम्ही परफेक्ट स्क्वेअर म्हटलं याचा अर्थ काय होते एक नंबर जो कोण्या ना कोण्या नंबरचा स्क्वेअर आहे त्याला आपण परफेक्ट स्क्वेअर म्हणतो. आता बघा, इज 32 अ परफेक्ट स्क्वेअर? काय 32 आहे का परफेक्ट स्क्वेअर? चला चेक करू. वी नो दॅट 5 स्क्वेअर इज इक्वल्स टू 25 अँड 6 स्क्वेअर इज इक्वल्स टू 36. म्हणजे 5चा स्क्वेअर येते 25, 5 गुणिले 5 आणि 6चा स्क्वेअर येते 36, 6 गुणिले 6, 6 6 36. इफ 32 इज अ स्क्वेअर नंबर, इट मस्ट बी द स्क्वेअर ऑफ नॅचरल नंबर. आता बघा 32 जर स्क्वेअर नंबर असता तर तो कोणा ना कोणा नॅचरल नंबरचा स्क्वेअर आला असता. बट इथं असं होत आहे का? 5चा स्क्वेअर 25 आहे, 6चा 36 आहे ना, 32 तर 25 आणि 36च्या मधात येते ना, आणि कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर कोणते आपले 5 आणि 6 आहे.
5 नंतर डायरेक्ट 6 येते ना. 5चा स्क्वेअर 25, 6चा स्क्वेअर 36, मधात येते 32. सो 32 कोणाच नॅचरल नंबरचा स्क्वेअर नाही आहे. बट देअर इज नो नॅचरल नंबर बिटवीन 5 अँड 6. 5 अँड 6च्या मधात कोणता नॅचरल नंबर आहे का? नाही. Therefore 32 is not a square number किंवा परफेक्ट स्क्वेअर म्हणू शकतो. Not a perfect square. So 32 is not a perfect square here. Consider the following numbers and their square. आता खालचे नंबर तुम्ही कन्सिडर करा आणि बघा त्याचं का तो परफेक्ट स्क्वेअर आहे की नाही आहे. ठीक आहे. मी थोडं हे मिटवून टाकतो. तुम्हाला जर लिहायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहू शकता. ओके. ओके. सो बघा, नंबर आणि त्याचे स्क्वेअर. 1चा स्क्वेअर किती येते? 1 मल्टिप्लाय बाय 1 1. 2चा स्क्वेअर किती येते? 2 मल्टिप्लाय बाय 2 4. ठीक आहे. 3चा स्क्वेअर काय येईल? बघा, पाहू शकता तुम्ही. द स्क्वेअर ऑफ 3 विल बी 3 3 9. 4चा स्क्वेअर 16. 5चा 50. आता हे फिल इन द ब्लँक्स आपण भरू शकतो. 6 मल्टिप्लाय बाय 6 किती होते? बोला. 6 मल्टिप्लाय बाय 6 इज 36. 7 मल्टिप्लाय बाय 7 किती होते? कारण 7चा स्क्वेअर काढायचा आहे तर 49. 7 7 49. टेबल्स पार्ट असले पाहिजे. ठीक आहे. सो टेबल्स जर पार्ट असेल 1 से लेकर 20 तक, तर तुम्हाला 1 से लेकर 20 तक असे स्क्वेअर बी पार्ट होऊन जाते जनरली. 8चा स्क्वेअर काढायचा असेल तर 8 मल्टिप्लाय बाय 8 दॅट इज 64. 9चा स्क्वेअर असेल तर 9 मल्टिप्लाय बाय 9 दॅट इज 81. 10चा स्क्वेअर असेल तर 10 मल्टिप्लाय बाय 10 दॅट इज 100. Can you complete it? Yes, we have completed it. समजलं? स्क्वेअर काढणे म्हणजे त्या नंबरचा त्याच नंबर सोबत गुणाकार करणे होते. चला समोर चालू आपण. From the above table, can we enlist the square numbers between 1 and 100? वरच्या टेबलले पाहून का आपण स्क्वेअर नंबर्स फाइंड आउट करू शकतो 1 आणि 100 मधले? हो, बिलकुल फाइंड आउट करू शकतो 1 आणि 100 मधले. कोणकोणते 1 आणि 100 मधले? 1 आणि 100च्या दरम्यान म्हणत आहे तो. कोणकोणते स्क्वेअर नंबर्स आहे 1 आणि 100च्या दरम्यान? हा आहे 1, 4, नंतर काय आहे? नंतर आहे 9, 16, 25, 36, 49, 64, 81 आणि 100. 1 ते 100च्या दरम्यान एवढे परफेक्ट स्क्वेअर किंवा परफेक्ट स्क्वेअर किंवा स्क्वेअर नंबर्स आहेत. From the above table, can we enlist the square numbers between 1 and 100? Yes, we have enlisted the square numbers between 1 and 100. Are there any natural square numbers up to 100 left out? Are there any natural square numbers up to 100 left out? You will find that the rest of the numbers are not square numbers. ठीक आहे. आता 1 ते 100 पर्यंत एवढेच परफेक्ट स्क्वेअर्स किंवा स्क्वेअर नंबर्स आहेत. बाकीचे उरलेले नंबर जे आहेत त्याला का म्हणू आपण? नॉट स्क्वेअर नंबर्स किंवा नॉट परफेक्ट स्क्वेअर. The numbers 1, 4, 9, 6 are square numbers. These numbers are also called as perfect squares. बघा, मी म्हटलं होतं ना, स्क्वेअर नंबर्सले का म्हणते? परफेक्ट स्क्वेअर बी म्हणते. ओके, ठीक आहे. इथपर्यंत समजलं? 1 ते 100 पर्यंत एवढेच परफेक्ट स्क्वेअर्स किंवा स्क्वेअर नंबर्स आहेत. उरलेले नंबर्स 1 ते 100 पर्यंतचे. ठीक आहे. बाकीचे सगळे नाही, 100च्या वरचे नाही. 100चे 1 ते 100 मधले जे आहे याच्या व्यतिरिक्त, ह्या नंबर्स व्यतिरिक्त जे उरलेले नंबर्स आहेत त्याला का म्हणू आपण? नॉट परफेक्ट स्क्वेअर किंवा नॉट स्क्वेअर नंबर्स. ओके, चलो त्याच्या समोर जाऊ आपण. आता का म्हणते तो तर ठीक आहे. ट्राय दिस. फाइंड द परफेक्ट स्क्वेअर नंबर बिटवीन 30 and 40.
आता 30 आणि 40च्या मधला परफेक्ट स्क्वेअर कोणता आहे? बघा 30 आणि 40च्या मध्यात कोणकोणते ते नंबर? 31, 32, 33, 34, 36 आणि 35, 37, 38, 39. सो याच्यामधला कोणता परफेक्ट स्क्वेअर आहे? 36 आपल्याला परफेक्ट स्क्वेअर दिसेल. काहून? कारण का आपल्याला पार्ट आहे 36 इज अ स्क्वेअर ऑफ 6. So 30 and 40, between 30 and 40 there is perfect square 36. So perfect square कोणता राहील 30 आणि 40 मध्ये? 36. That is square of 6. आता पहा 50 आणि 60 मधला परफेक्ट स्क्वेअर काढा म्हणते. तर 50 आणि 60च्या दरम्यान परफेक्ट स्क्वेअर पाहू बरं आहे का? तर कोणकोणते नंबर येते 50 आणि 60 म्हणजे? 51, 52, 53, 54, 55, 56, 57, ओके 67 लिहिलं मी. 57, 58, 59 and 60 तर नंबर स्वतःच आहे. ठीक आहे. तो 69 लिहिलं तरी चालते. सो काय झालं इथं? बघा हा कोणताही परफेक्ट स्क्वेअर दिसून राहिला की ते तुम्हाला? 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59. का बरं होत आहे असं? बघा कारण 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 काय होते की 7चा स्क्वेअर किती येते? आपल्याला पाठ आहे 7चा स्क्वेअर येते 49 आणि त्याच्यानंतर कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर कोणता आहे दुसरा? 8. 8चा स्क्वेअर किती येते? 64. तर 49 नंतर डायरेक्ट परफेक्ट स्क्वेअर कोणता आहे? 64 आहे. त्यामुळं 51 ते 60च्या दरम्यान मध्ये मधला कोणताच आपल्याला परफेक्ट स्क्वेअर सापडत नाही. 30 आणि 40च्या बीचमध्ये होता सापडला आपल्याला 36 आणि 50 आणि 60च्या मध्ये देर इज नो परफेक्ट स्क्वेअर इज देअर. ओके, क्लिअर? जर काही डाऊट असला तर आपण नेक्स्टच्या लाईव्ह क्लासमध्ये तो कन्फर्म करू. तुम्ही आपले डाऊट्स आपल्या नोटबुकवर लिहून ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही मला विचारू शकता नेक्स्ट लाईव्ह सेशनमध्ये. ओके, ठीक आहे. सो we will be moving into next concept, that is properties of square number. स्क्वेअर नंबरचे काय काय प्रॉपर्टीज आहेत? ठीक आहे. तर चला रीड आउट करू आपण की प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत स्क्वेअर नंबरच्या. ठीक आहे. ओके, ठीक आहे. फॉलोइंग टेबल शोज द स्क्वेअर नंबर्स फ्रॉम 1 to 20. आता खालचा जो टेबल आहे तो काय करतो राहिला? स्क्वेअर नंबर शो करते 1 to 20. 1 पासून तर 20 पर्यंतचे स्क्वेअर नंबर म्हणजेच परफेक्ट स्क्वेअर तो शो करतो. 1चा स्क्वेअर आहे 1, 2चा 4, 3चा 9, 16, 25, 36, 49, 64, 81 and 100. ठीक आहे. 10चा स्क्वेअर काय येते? 100. नंतर काय येते? 11चा स्क्वेअर काय येते? 121, 144, 12चा स्क्वेअर. Square of 13 is 169. Square of 14 is 196. Square of 15 is 225. Square of 16 is 256. And square of 17 is 289. Square of 18 is 324. Square of 19 is 361. And square of 20 will be 400. ठीक आहे. ओके. आणि स्क्वेअरचा अर्थ तुम्हाला माहित आहे n इंटू n. हा 121 आहे तर हा कसा आला असता? 11 मल्टिप्लाय बाय 11. सेम तसाच 19 मल्टिप्लाय बाय 19 आणि हे सगळं सेम. ठीक आहे. सो 19 मल्टिप्लाय बाय 19 जर केलं तर काय आन्सर येईल? 361. करून पहा, एकदा क्रॉस चेक करून पहा जर येत असेल तर. ओके, ठीक आहे. आता प्रॉपर्टीज ऑफ स्क्वेअर आपण पाहू. का म्हणते तो काय म्हणते तो प्रॉपर्टीज काय म्हणते स्क्वेअरच्या? स्टडी द स्क्वेअर नंबर्स इन द अबाव टेबल. आता वरच्या टेबलचा तो स्टडी करा म्हणते. तुम्ही थोडासा टेबल दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. स्टडी द स्क्वेअर नंबर्स इन द अबाव टेबल. व्हॉट आर द एंडिंग डिजिट्स, दॅट इज डिजिट्स इन युनिट प्लेस. आता तो म्हणते की स्क्वेअर जो आहे स्क्वेअर नंबर म्हणजेच परफेक्ट स्क्वेअर्स. काय करा? त्याची स्टडी करा आणि पहा की त्याच्या युनिट डिजिट पाशी कोणकोणते नंबर आहेत. युनिट डिजिट, लास्ट डिजिट म्हटलं त्यांना. बघा
एंडिंग डिजिट्स मतलब एंडिंग डिजिट्स मध्ये युनिट प्लेस. सो व्हॉट आर द एंडिंग डिजिट्स? दॅट इज डिजिट्स इन द युनिट प्लेस ऑफ द स्क्वेअर नंबर्स. All these numbers end with 0, 1, 4, 5, 6 or 9 at unit place. आता बघा, एक तर त्याच्यामध्ये 1 राहते, 4 राहते, 9 राहते, 6 राहते, 5 राहते. बघा 9, 6, 4, 1 तर पूर्ण कॉमन झाले. दिस 9, 9, 6, 9, 6, 9, 4, 1 आणि 0 राहते. म्हणजे एक तर 1 राहू शकते, 4 राहू शकते, 9 राहते, 6 राहते, 5 राहते किंवा 0 राहते. ओके, ठीक आहे. सो एवढे नंबर्स युनिट प्लेसला राहू शकते. आता बघा इकडे बी तुम्ही चेक करू शकता. एक तर 1 राहील, 4 राहील, 9 राहील, 6 राहील, 5 राहील. ठीक आहे, 1 राहील, 4 राहील, 9 राहील, 6 राहील किंवा 5 राहील किंवा 0 राहील. ठीक आहे, तर एवढेच नंबर युनिट प्लेसला असतात हमेशा. None of these ends with 2, 3, 7 or 8 in the unit place. आता याच्यापैकी कोणताच नंबर असा नाही आहे परफेक्ट स्क्वेअरचा ज्याच्यामध्ये जो नंबर जो आहे तो 2, 3, 7 आणि 8 मध्ये एंड होत असेल. ओके, ठीक आहे. का बरं असं होते? कॅन वी से दॅट इफ अ नंबर एंड्स विथ 0, 1, 4, 5, 6 or 9 then it must be a square number. थिंक अबाउट इट. आता बघा, आपण असं म्हणू शकतो का की जर नंबर 0, 1, 4, 6, 9 आणि 5 यासोबत जर एंड होत असेल तर तो परफेक्ट स्क्वेअर आहे म्हणून? सगळे 0, 1, 4, 6, 9, 5 ने एंड होणारे नंबर परफेक्ट स्क्वेअर असतात का? हा क्वेश्चन आहे. तर तुम्ही एखादी सिंपलचं एक्झाम्पल घेऊन तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे, कोणतं एक्झाम्पल घ्या आणि कोणताही नंबर घ्या, यांच्या व्यतिरिक्त कोणताही नंबर घ्या. ठीक आहे, कोणता नंबर घेता? 71 नंबर घ्या. काय 71 कोण्या नंबरचा परफेक्ट स्क्वेअर आहे का? चेक करून पाहू. 7चा स्क्वेअर काय येते? 64. 7चा 49 येते. 64 8चा येते. ठीक आहे, सो बघा इथंच मी दाखवू शकतो तुम्हाला. हे बघा 8चा स्क्वेअर काय येते? 64 आणि 9चा किती येते? 81 आणि 71 काय आहे? या दोघांच्या बीचमध्ये आहे ना 71. आणि ह्या 8 आणि 9 मध्ये तर कोणता नंबर आहे नाही अजून नॅचरल नंबर. तो 71 कोणाचा स्क्वेअर आहे का? सो इट इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर. परफेक्ट स्क्वेअर आहे का तो? नाही. पण हा तर एंड होऊन राहिला 1 न. असं कसं झालं? म्हणजे आपल्याला याच्यावरून असा शोध लागते की प्रत्येक नंबर जो 0, 1, 4, 6, 9, 5 जर ते युनिट प्लेसले असेल किंवा तो एंड होत असेल ह्या नंबरनं 0, 1, 4, 6, 9, 5 तर तो परफेक्ट स्क्वेअर राहील याची काही गॅरंटी नाही. म्हणजे प्रत्येक नंबर जो 0, 1, 4, 6, 9, 5 ने एंड होत असेल तो परफेक्ट स्क्वेअर राहत नाही. ओके, समजलं का? होप की तुम्हाला समजेल. जर नाही समजलं तर विचार जा नंतर. ठीक आहे, ट्राय दिस. आता हे आपल्याला ट्राय करायचं आहे एक्झाम्पल्स. ठीक आहे, ट्राय दिस. कॅन वी से whether the following numbers are perfect squares? How do we know? 1057, 23553, 7928, 222222, 1069 आणि 2061. आता बघा याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला चेक करायला लागेल की 0, 1, 4, 9, 6 आणि 5 हे जर नंबर युनिट प्लेसले असन तेव्हा शक्यता आहे, शक्यता म्हणत आम्ही शक्यता, ठीक आहे, पॉसिबिलिटी आहे, पॉसिबिलिटी आहे की हा नंबर परफेक्ट स्क्वेअर असू शकते किंवा नसू बी शकते. बट असण्याची थोडीशी पॉसिबिलिटी आहे जेव्हा त्याचे युनिट प्लेस 0, 1, 4, 6, 9, 5 जर असेल तर थोडीशी पॉसिबिलिटी आहे की तो नंबर परफेक्ट स्क्वेअर असेल.
पण जर याच्या व्यतिरिक्त कोणता नंबर 2, 3 अजून 7, 2, 3, 7 आणि 8 हेच नंबर उरले ना. किती असतात? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 0 बरोबर एवढेच नंबर असतात. तो 2, 3, 7 आणि 8 जर युनिट प्लेसले असन तर काहीच गॅरंटी नाही आहे का तो परफेक्ट स्क्वेअर म्हणजे परफेक्ट म्हणजे जर युनिट प्लेसले 2, 3, 7 आणि 8 असन तर तो परफेक्ट स्क्वेअर 100% नाही राहणार. जर त्याच्या ठिकाणी युनिट प्लेसले जर 0, 1, 4, 9, 6, 5 जर असेल तर पॉसिबिलिटी तरी आहे की तो असू शकते किंवा नसू शकते. पण जर त्याचे युनिट प्लेसले 2, 3, 7 आणि 8 जर असेल एखाद्या नंबरच्या युनिट प्लेसले तर तो गॅरंटीड परफेक्ट स्क्वेअर राहणार नाही. तो बिलकुल परफेक्ट स्क्वेअर राहूच शकत नाही. तर आता पाहू आता आपण इथं काय आहे युनिट प्लेसले 7 आहे. 7 आहे म्हणजे हमखास तो परफेक्ट स्क्वेअर नसेल. युनिट प्लेसले 7 आहे. ठीक आहे. इथे किती आहे? 3 आहे. अच्छा 3 आहे का? हा इथं बी गॅरंटीज सांगू शकतो मी हा परफेक्ट स्क्वेअर नसेल म्हणून. तेच पाहायचं ना आपल्याला. कॅन वी से वेदर द फॉलोइंग नंबर्स आर परफेक्ट स्क्वेअर ऑर नॉट? हाऊ डू वी नो? हाऊ डू वी नो? आपण या पद्धतीनं फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. इथं किती आहे? 8 आहे युनिट प्लेसले. हा बी परफेक्ट स्क्वेअर राहणार नाही. इथं किती आहे? 2 आहे युनिट प्लेसले. बघा 2 असलं तर युनिट प्लेसले परफेक्ट स्क्वेअर गॅरंटीड राहणार नाही. इथे किती आहे? 9 आहे. ओ इथं आहे 9 आणि 9 कुठं आहे? इथं आहे. म्हणजे हा नंबर परफेक्ट स्क्वेअर असण्याची पॉसिबिलिटी आहे. हा असू बी शकते, नसू बी शकते. ते चेक करायचं पाहू आपण नंतर. ठीक आहे. आता ह्या किती आहे? 1 आहे. अच्छा ह्याच्या शेवटी 1 आहे का? तर मग हा बी परफेक्ट स्क्वेअर असू शकते किंवा नाही बी शकत. ठीक आहे. सो याच्यासाठी आपण का करू शकतो? सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला स्क्वेअर पार्ट असले पाहिजे. ठीक आहे. 1 ते 30 पर्यंतचा स्क्वेअर आपण पार्ट असेल तर 30चा स्क्वेअर काय येते? 30चा स्क्वेअर येते 900. 900 स्क्वेअर येते 30चा. 31चा किती येते? 961 येते. आणि 32चा किती येते? 1024 येते. 33चा किती येते? 33च्या कडून पाहू 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 9 दोन्ही 18 आणि 1 आला 3 त्रिक 9 आणि 10, 10 89. ठीक आहे. तर याच्या हिशोबानं जर मी आता इन्स्टंटली इथं काढतो म्हटलं, मी काय केलं पटापट त्याचे स्क्वेअर काढून घेतले. 1 ते 30 पर्यंत मला स्क्वेअर पार्ट आहे. 30चा स्क्वेअर किती येते? 900. पण इथं ते 1089 आहे ना, सॉरी 69 आहे ना, 1069. ठीक आहे. ते 1069 याच्या शेवटी 9 आहे म्हणजे हा परफेक्ट स्क्वेअर असू शकते, पॉसिबिलिटी आहे. मग त्याला चेक करायचं काय आपल्याजवळ? आपण डायरेक्ट मल्टिप्लाय. आता आपण शिकलो नाही ना स्क्वेअर रूट काढायचा. ठीक आहे. स्क्वेअर रूट काढायचं शिकलो नाही तर आपल्याला काय करायला लागेल? ट्रायल करूनच पाहावं लागेल. ठीक आहे. जेव्हा आपण मेथड शिकू तो आपण मेथडनं करता येते आपल्याला. सो काय होते की बघा 30चे स्क्वेअर पर्यंत पाठ करायला लावलाय मी ना, त्याचं काय होते नंतर 31चा स्क्वेअर येते 961, 32चा स्क्वेअर येते 1024 आणि 33चा स्क्वेअर येते 1089. आता बघा 32चा स्क्वेअर 1024 आणि 1089 ते 1069 जो आहे 1069 जो आहे तो 1024 आणि 1089च्या मधात राहील. But there is no natural number between 32 and 33. That's why that 1069 will be not a perfect square. समझ में आया क्या? ठीक है. It will be not a perfect square number. समजले? 2061 हा याच्या शेवटी काय आहे? 1 आहे. आणि इथं 1 असल्यावर युनिट प्लेसला तर पॉसिबिलिटी असते की हा स्क्वेअर असू शकते किंवा नसू शकते. बट आपल्याला इथं पाहावं लागेल की हा आहे की नाही म्हणून. याच्यासाठी सगळ्यात सोपी पद्धत आहे, आपल्याला स्क्वेअर रूट काढता आला पाहिजे. स्क्वेअर रूट काढायची विधी आपण चेक करू नंतर. ठीक आहे. ठीक आहे. आता हा नंबर छोटा होता म्हणून मला तिथच्या तिथं काढता आलं. बट हा नंबर थोडा मोठा आहे. आता मी तुम्हाला काढून बी दाखवू शकतो इथं की हा आहे परफेक्ट स्क्वेअर का नाही आहे. बट जर तुमच्या लक्षात नाही आलं तर तुम्ही घाबरू नका. कारण आपण स्क्वेअर रूट काढायची मेथड स्क्वेअर रूट म्हणते त्याला.
स्क्वेअर रूट काढायची मेथड आपण शिकणार आहोत. ओके, सध्यासाठी मी हे मिटवतो आणि त्याच्यानंतर मग आपण हा 2061 आहे का नाही बा परफेक्ट स्क्वेअर आपण पाहू. मला तर नाही दिसून राहिला, पण तरी वेगळं पाहून घेऊ काय आहे तर. कारण स्क्वेअर आपण शिकल्यावर बहुत सारे नंबर प्रॅक्टिस केल्यावर आपल्याला अंदाज येऊन जाते हा असणार नाही बा म्हणून. तरी एकदा चेक करून घेऊ. ओके, समजत आहे का स्क्वेअर? ठीक आहे. 2061. आता बघा, सगळ्यात पहिले तर मी 5चा स्क्वेअर पाहतो. 5चा म्हणजे ज्याच्या शेवटी 5 आहे, कारण 5 ज्याच्या शेवटी आहे त्याला स्क्वेअर करणे इझी जाते. ठीक आहे, म्हणजे जसं की 15चा स्क्वेअर किती आहे 225. अरे हा तर खूपच छोटा आहे ना, हा तर हजारामध्ये स्क्वेअर आहे. नंतर काय आहे 25चा स्क्वेअर काय आहे किती आहे 625. थोडासा जवळ पोचला पण अजून छोटासा आहे नंबर 625 परफेक्ट स्क्वेअर. ठीक आहे, 35 घेऊन पाहू. 35चा स्क्वेअर काय येते 1225. अरे थोडंसं अजून जवळ पोचला 45 घेऊन पाहू. 45चा स्क्वेअर काय येते किती येते 2025. हो जवळ पोचला बघा, दिसतंय का जवळ पोचला ना. इथे काय दिसून राहिलं 45चा स्क्वेअर काय येते मी शिकवणार तुम्हाला, ज्याच्या युनिट डिजिटले 5 असलं त्याचा स्क्वेअर काढणं. सो 45चा स्क्वेअर काय येते 20. हा शिकवता येते ना का हा होय का पण याला स्टाईलच मिळते. दिला का कॅम्पस मधून दिला नाही, विकत घेतलाय मी. कितीचे नाही 3000 रुपयाचा. कॅम्पस याच्यावर लिहिलं की याच्यावर लिहिता येते मॅथ्स शिकवसाठी. सो 45चा स्क्वेअर काय आहे 2025. आता 2025 45चा स्क्वेअर कसा काढला मी ते मी तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे, तुम्ही टेन्शन नका घेऊ त्याचं. बट जस्ट तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगतो की ज्याच्या युनिट प्लेसला जर 5 असेल तर त्याचा स्क्वेअर कसा काढायचा. समजा आपल्याला 45चा स्क्वेअर काढायचा आहे. ठीक आहे, तर काय होते हा 5 जो आहे तो अलग घेऊन घ्यायचा आणि त्याचा स्क्वेअर लिहायचा. आता 5चा स्क्वेअर काय येते 5चा स्क्वेअर येते 25. आता 5 घेतला याच्यामधून तर का उरलं 4 उरले. आणि नंबर सिस्टममध्ये 4 नंतर काय येते 4 नंतर काय येते 5 येते. तर ह्या 4ले 5 गुणून टाकायचा. 4 पंचे किती येते 20. हा जो आहे 20 तो याच्या 25च्या समोर लिहायचा. हा जो नंबर आहे 2025 हा होते 45चा स्क्वेअर. ठीक आहे, आता आपल्याला तर समजलं अरे यार 45चा स्क्वेअर 2025 आहे. ठीक आहे, आणि हा 2061 आहे. तर आपण लगेच 41चा स्क्वेअर काढून घ्यायचा. आता 41चा स्क्वेअर कसा काढायचा 41ची स्क्वेअर काढायची मेथड बिल मी तुम्हाला शिकवणार आहोत. बट सध्या तर असंच गुणाकार करून काढून घ्या. ठीक आहे, कसं येते 1 1 1 1 चौके 4 मग येते 0 4 1 4 आणि 4 चौक 16. ओके, याची ॲडिशन करायची. याचा येते 1 4 आणि 4 येते 8 4 आणि 4 येते 8. अरे 41 नाही वाटते, सॉरी या 41 नाही घ्यायला लागेल बाय. 45 आहे इथं तर त्याचा 2025 आहे तर त्याच्या वरचा नंबर घ्यायला लागेल ना, तर 46 घ्यायला लागत होता मला आणि चुकून 41 घेतला. 46 घेऊन पाहू. 46 घेऊन पाहू. ठीक आहे, ड्रॉ. 46चा स्क्वेअर कसा काढायचा 46चा स्क्वेअर कसा काढायचा त्याची बी टेक्निक आहे, पण मी आताच नाही शिकवणार तुम्हाला. ठीक आहे, मी एकान शिकवेन. आता फक्त मी टेस्ट करून राहिलो ह्या एक्झाम्पलसाठी की हा परफेक्ट स्क्वेअर आहे का नाही. तर 45चा स्क्वेअर काढला मी ना 2025 आला तर 46चा काढून पाहू कॉन्झिक्युटिव्ह नंबरचा. ठीक आहे, काय येते 6 6 36 36 6 हातचे आले 3. नंतर काय येते 6 चौक 24 24 आणि 3 24 आणि 3 किती होते 27. 27 मधले 7. अच्छा इथंच आहे का ह्यावाला 6 चौक 24 आणि 3 27. इथंच लिहायला लागेल मग 27. ठीक आहे, मग इथे याला 0 का हा दशांश आला 4 सक 24 24चे 4 आले आणि हातचे आले 2. ठीक आहे, हातचे आले 2 4 सक 24 हातचे आले 2 4 लिहिले इथं 4 चौक 16. 16 का करायला लागेल इथं लिहायला लागेल
16 आणि 2 होते 18. 18 आपण काय करू शकतो, इथं लिहू शकतो. आता 6 न 0 होते 6, 7 आणि 4 होते 11, 1 आला इकडं, 8 आणि 2 होते 10 आणि 1 11, 1 इकडं 1 इकडं, 1 आणि 1 होते 2. तर 2116. तर 46चा स्क्वेअर किती आला, 2116 आला. ठीक आहे. 2116 आणि 2025 नंतर डायरेक्ट काय येऊन राहिलं, 46चा स्क्वेअर 2116 येत आहे. म्हणजे याचा अर्थ 2061 जो आहे तो ह्या याच्या मधात राहील. 2116 आणि 2025च्या मधात आहे ना तो, 2061. ठीक आहे, 2061. सो याचा अर्थ 45च्या नंतर 46 येऊन राहिला आणि याच्या मधात हा नंबर येत आहे. म्हणून हा 2061 परफेक्ट स्क्वेअर राहणार नाही. कारण दोन परफेक्ट स्क्वेअर कोणते आहेत त्याचे जवळपासचे, 2061च्या जवळपासचे. याच्या सगळ्यात खालचा कोणता आहे, 2025, आणि याच्या वरचा कोणता आहे, 2116. हा परफेक्ट स्क्वेअर आहे. म्हणजे 2061 विल नॉट बी परफेक्ट स्क्वेअर और स्क्वेअर नंबर. समजलं का? समजे? ठीक आहे. कोणकोणते नंबर आहे अजून आता मी पाहत आहो. ठीक आहे, सध्यासाठी आजच्यासाठी एवढं ठीक राहील का? एकदम जास्त बी इन्फॉर्मेशन देत नाही मी तुम्हाला. काही नंबर स्क्वेअर काढणं पुढच्या क्लासमध्ये शिकू. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही हा क्लास पहा आणि जर काही डाऊट असेल तर मग मला शेअर करा. मी याची लिंक पाठवतो. सो डाऊट्स नेक्स्ट सेशनमध्ये घेऊ आपण. आणि ठीक आहे, होप की समजलं असेल का शिकवलं मी. तर असं शिकवणं थोडंसं अजीब वाटते, बट तरी ठीक आहे, काही उपाय नाही आहे, कारण शेड्यूल मॅनेज नाही होत आहे. सो बाय बाय, टेक केअर, आणि भेटू नेक्स्ट क्लासमध्ये. ओके.